शाळेत गेलता का रे? नाही भाऊ. जायला पाहिजे ना यार. काय भारी दिवस होते ना ते. हे तुला ते आठवतंय? त्या प्रीतीने त्या रम्याला भर मैदानात सगळ्यांसमोर कानाखाली वाजवली होती. आठवतंय ना. तिचं बरोबर येणार आहे. असं त्याने पण सगळ्यांसमोर कशाला प्रपोज मारायचा? एकटीच बोलायचं ना. असं ती म्हणायची पण तिला तो आवडतो म्हणून. असं होतं वय. सांगावं लागेल दोस्ताला आमच्या. हो सांगा सांगा. लग्न झालंय तिचं. हे पण मज्जा तर भात खाताना यायची बरं का. असे सगळेजण गोल करून बसायचे आणि मध्ये भाताचं भरलेलं पातेलं. वा काय चविष्ट भात लागायचा तो. तुमच्या ग्रुपचं एकमेकांवरचं ते प्रेमच वेगळं होतं. असं वाटायचं एकाच आईची सगळी लेकरं पण रक्षाबंधनला सगळी गायब. हो आमची ती नॅशनल सुट्टी असायची ना. तुम्ही मुली काय मुलांना सोडत होत्या काय? अख्ख्या हातभर राख्या बांधायच्या आणि जो लाईन मारत त्याला तर पहिली. मजा यायची. ए ती साक्षी कुठे आहे का? अरे लग्न झालं तिचं. तेव्हा एकदा आमच्या निक्याने जोक सांगितला. किती जोरात हसली होती ती. अख्खा वर्ग जोकला कमी आणि तिच्या हसण्यालाच मोकार हसला होता. हो ना. तसंही तुमचं लक्ष मुलींकडेच असायचं ना. हो बरोबर. अहो किती महत्वाचा तास असला ना तरी आम्ही मुलं एक नजर तुमच्याकडे मारायचो बरं का. असं म्हणत नव्हतं की लेक्चर महत्वाचं नाही, तुम्ही महत्वाचा. अहो किती माणूस की बघा. वा कळली तुमची माणूस. देशमुख मॅडम शिकवत असताना त्यांना मागून खडू फेकून मारणं किती महागात पडलं होतं माहिती आहे ना? आठवतं ना? हो यार कसलं मारलं होतं गायकवाड सरांनी मला, त्या साग्याला, निख्याला. हे पण मैत्री कशी तिथं कळतं बरं का. लास्ट पर्यंत कळलं नाही खडू कोणी फेकून मारलाय.